स्वीकृत नगरसेवकांचा निर्णय निवडणुकीच्या आधी घ्यायला हवा होता, आता निर्णय का घेण्यात आला असा सवाल काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी उपस्थित केलाय। स्वीकृत नगरसेवकांसाठी नियमावली कशी असेल हेही अजून स्पष्ट नाही। राजकीय कार्यकर्त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी निर्णय घेतल्याचा आरोप सतेज पाटील यांनी केलाय। राज्यामध्ये कायद्याचा बोजवारा उडालेला आहे, ही एकूणच वाढलेल्या गुन्हेगारांवरून दिसून येते आणि याला कारणीभूत सत्ताधारी पक्ष आहे। कारण की गुन्हेगाराला स्वीकृत नगरसेवक पद देणं, गुन्हेगारांना महानगरपालिकेमध्ये तिकीट देणं, यातून समाजामध्ये जो मेसेज चाललेला आहे की काही केलं तर सरकार अभय देते, त्यामुळे धाडस वाढत चाललेला आहे। त्याचा निषेध आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून या ठिकाणी करतो। कारवाई तर व्हायलाच पाहिजे। या राज्यामध्ये अशा घटनांमुळे महाराष्ट्राची जी काही इमेज आहे ती आता खालावत चाललेली आहे आणि याला सर्वस्वी गृह खातं जबाबदार आहे। दरम्यान दावोसमधील महाराष्ट्रातल्या गुंतवणुकीवर आता विरोधकांनी टीका केली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी दावोसला जाऊन काय केलं त्याची श्वेतपत्रिका काढा अशी मागणी सतेज पाटलांनी केली आहे। मला वाटतं एक व्हाईट पेपर त्यांनी काढावा। 2014 ते 19 मध्ये 19 पर्यंत दावोसला गेल्यानंतर काय झालं, आम्ही आमच्या महाविकास आघाडीच्या काळात आम्ही करार केले त्याची परिस्थिती आम्ही देखील सांगू आणि त्यानंतर 2022 नंतर 24 पर्यंत आणि आता म्हणजे आकडे बघितल्यावर लोकांना शून्य मोजता मोजता वर्ष जायला लागले। म्हणजे 40 लाख कोटी 30 लाख कोटी हे आकडेच ऐकून लोकांना आता काळजी वाटायला लागली की म्हणजे नोकरी उपलब्ध असणाऱ्या आणि माणसं मिळणार नाही अशी अवस्था होते का महाराष्ट्रात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।